श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो 6ठ सोपान लंकाकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1092. आपण गेल्या कथा चिंतनामध्ये ब्रह्मदेवाने प्रभू रामचंद्रांची केलेल्या स्तुतीचा कथाभाग ऐकला. रणांगणामध्ये प्रभू रामचंद्रांनी ज्या क्षणी रावणाला मारलं, सर्वात जास्त आनंद या स्वर्गातल्या देवता, ज्या खरं तर अत्यंत भयभीतून आपलं जीवन जगत होत्या, त्यांना झाला. अशा देवतांनी सर्वप्रथम प्रभू रामचंद्राची स्तुती केली. गोस्वामीजींना पहिल्यापासूनच या स्वर्गातील देवतांच्या वृत्तीविषयी अत्यंत मनामध्ये तिटकार आहे आणि त्यामुळे गोस्वामीजींनी स्पष्ट शब्दात लिहिलं की ते शब्द तर असे बोलतायत जणू काही परमार्थी असावेत. हे स्वार्थपरायण आहेत, यांना केवळ आपला स्वार्थ दिसतो. त्यामुळे त्यांच्या शब्दांच्या आधाराने प्रभू रामचंद्र भुलले नाहीत. परंतु अशा स्वर्गातल्या देवतांचे देखील जे गुरु आहेत, असे ब्रह्मदेव मात्र मनापासून भगवंताला आळवू लागले, त्याचा आर्जव करू लागले. त्याचं रूप, त्याचं स्वरूप, त्याचं कार्य, अशा सर्व दृष्टीने त्यांनी प्रभू रामचंद्राची स्तुती केली आणि तत्पश्चात शेवटी त्याच्या चरणांजवळ निर्मळ भक्तीचं वरदान आणि आपलं समस्त कल्याणदायक असं भगवंताचं प्रेम त्यांनी मागितलं. अशा रीतीने ब्रह्माजींनी प्रभू रामचंद्रांच्या चरणी ही प्रार्थना केली आणि तत्पश्चात पुढील कथाभाग गोस्वामीजी आजच्या चौपायांमध्ये गाऊ लागतात. आज देखील आपण 2 दोह्यांचं चिंतन करणार आहोत. तेहि अवसर दशरथ तह आए, तनय बिलो की नयन जल छाए, अनुज सहित प्रभु बंदन कीना, आशीर्वाद पिता तब दीना, तात सकल तव पुण्य प्रभाऊ, जीत्यो अजय निसाचर राऊ, सुनि सुत बचन प्रीति अति बाढ़ी, नयन सलील रोमावली ठाड़ी, रघुपति प्रथम प्रेम अनुमाना, चितई पितहि दीने दृढ़ ज्ञाना, ताते उमा मोक्ष नहीं पायो, दशरथ भेद भगति मन लायो, सगुनोपासक मोक्ष न लेहि, तिन कहूँ राम भगति निज देहि, बार बार करी प्रभु ही प्रणामा, दशरथ हर्षि गए सुरधामा, अनुज जानकी सहित प्रभु कुशल कौशलाधीश, शोभा देखी हर्षि मन स्तुति कर सुरईस, जय राम शोभा धाम दायक प्रणत विश्राम, धृत त्रोन बरसर चाप, भुजदंड प्रबल प्रताप, जय दूष नारी खरारी, मर्दन निसाचर धारी, यह दुष्ट मारेउ नाथ, भय देव सकल सनाथ, जय हरन धरनी भार, महिमा उदार अपार, जय रावनारी कृपाल, किए जाधान बिहाल, लंकेश अति बल गर्भ,
किए बस्य सुर गंधर्व मुनि सिद्ध नर खगनाग हटि पंथ सबके लाग पर द्रोह रत अति दुष्ट पायो सो फलु पापिष्ट अब सुनहु दीन दयाल राजीव नयन बीसाल मोहि रहा अति अभिमान नहीं को मोहि समान अब देखी प्रभु पद कंज गतमान प्रद दुख पुंज को ब्रह्म निर्गुण ध्याव अव्यक्त जेहि श्रुति गाव मोहि भाव कौशल भूप श्री राम सगुन स्वरूप वैदेही अनुज समेत मम हृदय करहु निकेत मोहि जानिए निज दास दे भक्ति रमा निवास दे भक्ति रमा निवास त्रास हरन सरन सुखदायकम सुखधाम राम नमामि काम अनेक छवि रघुनायकम सुरवृंद रंजन द्वंद भंजन मनुजतनु अतुलित बलम ब्रह्मादि शंकर सेव्य राम नमामि करुणा कोमलम अब करि कृपा बिलो की मोहि आय सुदेहु कृपाल काह करो सुनि प्रिय बचन बोले दीन दयाल सियावर रामचंद्र प्रिय हो। सज्जनो, ब्रह्मदेवाने अशा पद्धतीने भगवंताची स्तुती केली आणि मग ब्रह्मदेव आपल्या या ब्रह्मलोकाच्या दिशेने निघून गेलेले आहेत. आणि आता प्रभू रामचंद्रांचं कौतुक करण्यासाठी कोण येणार आहे? ज्याला खरंच मनापासून अत्यंतिक प्रभू रामचंद्रांच्या या कार्याचा, त्यांच्या या कर्तृत्वाचा आनंद झालाय, ज्याचा हा आनंद त्याच्या नेत्रांमधून ओसंडून वाहतोय. सज्जनो, जगामध्ये देखील आपण बघतो की अशा रीतीने आनंद एकतर परमात्म्याला होऊ शकतो, सद्गुरूला होऊ शकतो, किंवा आई वडिलांना होऊ शकतो. इथं प्रत्यक्ष परमात्माच प्रभू रामचंद्रांच्या रूपाने आलेला आहे. त्यामुळं एक महादेव किंवा प्रभू रामचंद्रांचे आई आणि वडील यांच्यापैकीच प्रभू रामचंद्रांचे हे कार्य पाहून अत्यंतिक आनंद होणारं व्यक्तित्व असू शकतं. प्रभू रामचंद्रांची आई तर अजूनही देहात आहे, एकदेशी आहे, अयोध्येमध्ये आहेत. परंतु राजा दशरथ कुठे आहेत? राम राम कही राम कही राम राम कही राम तनु परिहरि रघुबर बिरह राव गयौ सुरधाम. प्रभू रामचंद्रांच्या विरहामध्ये राजा दशरथ आपल्या या देहामध्ये या प्राणाची रक्षा करू शकलेला नाही. या विरहाची व्याकुळता त्यांना अगतिक करून गेला आणि त्यामुळे राजा दशरथाने प्रभू रामचंद्र वनवासात जाताच आपला देह तृणवत त्यागून दिलेला आहे. परंतु गोस्वामीजींनी तिथं राजा दशरथाची ही गती कुठपर्यंत गेली याचं स्पष्ट वर्णन आपल्याला करून दिलं. राव गयौ सुरधाम. सुरधाम म्हणजे स्वर्गाच्या दिशेने. राजा दशरथ स्वर्गापर्यंत गेलेले आहेत. बघा, त्यावेळेला आपण निरूपणामध्ये विचार केला होता की प्रत्यक्ष परब्रह्माचे वडील, त्यांना तर स्वाभाविकपणे मोक्ष मिळायला हवा, वैकुंठामध्ये जायला हवं. परंतु तरी देखील राजा दशरथ एवढं प्रचंड ज्यांचं दातृत्व आहे, पुण्य कर्म आहे, परंतु तरी देखील ते स्वर्गापर्यंतच आपली गती का नेऊ शकले? सज्जनो, काही ठिकाणी व्यक्तीला
तेवढा अधिकार असतो की तो म्हणेल त्या लोकांमध्ये जाऊ शकतो. तो वैकुंठाचा देखील अधिकारीच आहे आणि तिथं जाण्याचं त्यांना भाग्य देखील प्रभू रामचंद्रांचे वडील असल्यामुळे निश्चित प्राप्त आहे. परंतु असा अधिकार असतानाही ज्याचं सगुणावरती प्रेम आहे ना, त्याला वैकुंठामध्ये त्याचं मन हे कधीच लालायित होऊ शकत नाही. तुकाराम महाराज देखील म्हणतात ना की गुण गाई न आवडी, गुण गाई न आवडी. आम्हाला काही नको, आम्हाला मोक्ष नको, वैकुंठ नको, काही नको, आम्हाला पुन्हा पुन्हा जन्म दे. तुका म्हणे गर्भवासी, आम्हाला पुन्हा पुन्हा जन्माला घाल आणि आम्हाला या जन्मामध्ये पुन्हा पुन्हा तुझं भजन करण्याचं, तुझ्यावरती प्रेम करण्याचं संधी प्रदान कर. बस एवढंच आमचं मागणं आहे. आणि राजा दशरथाने देखील खर तर जर त्याला निर्वाण हवा होता तर मनुशत्रूपाच्याच जेव्हा तो पूर्वाश्रमीच्या देहामध्ये होता त्या क्षणी देखील तो वैकुंठ गमन करू शकले असते. परंतु मनुशत्रूपाच्या देहामध्ये असताना देखील मनूने त्या परमात्म्याला आपला पुत्र या रूपाने पाहण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्याच्यावरती असं प्रेम त्यांना करायचं होतं की ज्या आधाराने त्या पुत्रविरहामध्येच त्यांचा प्राण हा नियंत्रित केला जाऊ शकेल. आणि तो शब्द या मनूच्या नंतर येणाऱ्या देहरूपात आलेल्या राजा दशरथांनी पाळला आणि त्यामुळं प्रभू रामचंद्रांचं हे कार्य पाहण्यासाठी जो इंद्र राजा दशरथाचा मित्र होता त्याच्या अर्ध्या सिंहासनावरती बसून जणू काही राजा दशरथांनी हे युद्ध पाहिलेलं आहे. आपण माता जानकीच्या मुखातून ऐकलंच की राजा दशरथाचा अधिकार काय की प्रत्यक्ष इंद्र त्यांना आपलं सिंहासन बसण्यासाठी द्यायचा. अशा राजा दशरथाने कदाचित स्वर्गामध्ये स्वतःच्या इच्छेने वास केलाय की मला या रणांगणामधलं युद्ध बघायचंय जे कदाचित ब्रह्मलोकातून वैकुंठातून मला शक्य झालं नसतं. आणि म्हणून राव गयौ सुरधाम अशा रीतीने स्वर्गातून जेव्हा इंद्र प्रभू रामचंद्रांची स्तुती करण्यासाठी रणांगणावरती आले तेव्हा त्यांच्या बरोबर दशरथ देखील चेतना रूपाने आलेले आहेत. आणि ती चेतना एवढी प्रबळ आहे, ते प्रेम इतकं उत्कट आहे की ती चेतना तिथं अव्यक्त राहूच शकली नाही. ती व्यक्त झाली, प्रगटली. सज्जनो, मला आठवतं बऱ्याच वर्षापूर्वी मी कुठलं तरी मृत्यूनंतरचे जीवन नावाचं पुस्तक वाचलं होतं. त्यामध्ये या आपल्या अवतीभोवती असे अनेक अतृप्त आत्मे अखंडपणे वावरत असतात ज्याची संवेदना आपल्याला होऊ शकत नाही. परंतु जो आत्मा जेवढ्या पुण्यांशाच्या आधाराने जगत असतो तशा पद्धतीने त्याला त्या अव्यक्त अवस्थेमधून व्यक्त होण्याची क्षमता प्राप्त होत असते, असा निष्कर्ष त्या पुस्तकामध्ये केलेला मला आठवतो. आणि त्यामुळं अनेकदा ही जी भूत किंवा अशा पद्धतीच्या गोष्टी काही लोकांना ज्या दिसतात, त्याचे अनुभव येतात, त्याला संपूर्णपणे नाकारता देखील येत नाही. आणि मी तर माझा जरी त्यामध्ये काही अनुभव नसला तरी मी माझ्या गुरुच्या वचनांवरून जातो, कारण की श्री महाराजांनी देहात असताना अनेक लोकांच्या अंगात आलेली भूत उतरवली. अहो, देहात असताना काय आमच्यासारख्या लोकांच्या देखील अंगात भूत येतातच ना संसाराची. वेळ प्रसंग आला की काय होतं माहित नाही, क्रोध अंगामध्ये भरतो आणि जणू काही भूताने झपाटल्यासारखे आम्ही भांडतो, ओरडतो, काय काय करतो. परंतु हे सगळं गुरुच्या तसबिरीकडे पाहिलं की क्षणामध्ये कुठेतरी शांत झाल्याची भावना येतेच ना. तर विषय असा आहे की श्री महाराजांनी देहात असताना अनेकांची भूत उतरवली. त्यामुळे ही भूत देखील, ही अव्यक्त असलेली चेतना देखील कुठल्या ना कुठल्या तरी देहाच्या आधाराने आपला जो काही थोडाफार पुण्यांश असेल किंवा जी अडकलेली वासना असेल ती पूर्त करण्यासाठी अशा देहांचा आधार घेत स्वतः मुक्त होण्याची धडपड करत असतात. राजा दशरथ हा संपूर्णपणे पुण्यांशाने भरलेला आहे. राजा दशरथ आणि जनकासारखे महादेवाचे भक्त कोणी नाहीत. आणि त्यामुळे जेव्हा राजा दशरथ इंद्राच्या बरोबर चेतना रूपाने आलेला आहे आणि जेव्हा त्याच्या समोर प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, सीता आहेत, त्यांचं हे एवढं मोठा पराक्रम आहे,
तो पाहताच राजा दशरथ देखील त्या अव्यक्त चेतनेमध्ये नाही राहू शकला. तो तिथं साक्षात प्रगटलेला आहे. सज्जनो, आपल्या घराघरांमध्ये निश्चितच कुठं ना कुठेतरी चर्चा चालू असते की हा अगदी ह्याच्या आजोबांवरती गेलाय किंवा ह्याची आजी अशी होते. अशा पद्धतीच्या गोष्टी घराघरांमध्ये होत असतात. काय होत असतं? त्याच सगळ्या भावना, तोच चेहरेपट्टी, तेच काही संस्कार घेऊन तो जीव पुन्हा पुन्हा त्याच लोकांमध्ये वावरत असतो. हे सगळं जसं आपल्याला आजच्या काळामध्ये देखील अनुभवायला येतं, त्याप्रमाणे राजा दशरथ देखील प्रभू रामचंद्रांच्या या विजयापर्यंत स्वर्गामधून लांब जाऊ इच्छित नाही. कारण की स्वर्गातून त्याला या द्वैत रूपाने या सगळ्या गोष्टींचा आनंद घेता येतोय. आपल्या चिरंजीवाचा चाललेला हा पराक्रम त्याला पाहता येतोय. आणि मग अशा राजा दशरथाला पाहताच प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण आपल्या वडिलांच्या चरणांजवळ गेलेत. त्यांच्या डोळ्यामध्ये प्रेमाश्रू आले. राजा दशरथाने त्यांना आशीर्वाद दिले. प्रभू रामचंद्र म्हणतात, हे तात, हे सगळं काही घडलं ते केवळ आपल्या पुण्याचा प्रभाव आहे. हा रावण अत्यंत महाभयानक असा अजेय राक्षस, परंतु तो देखील जिंकला गेला ते केवळ आपल्या पुण्याच्या प्रभावामुळे. आणि हे खरं आहे सज्जनो, इथं केवळ तोंड देखलेपणाने प्रभू रामचंद्र बोलत नाहीत. कारण मनु आणि शत्रुपाच्या देहामध्ये यांनी केलेली प्रचंड तपश्चर्या आठवा आणि त्यामुळं या परमात्म्याला देखील सगुण साकार व्हावं लागलं. कोणाच्या पुण्यांशामुळं? मनुशत्रुपाच्या पुण्यांशामुळं. आणि त्या पुण्यांशाच्या जोरावरती प्रभू रामचंद्र सगुण साकार झाले आणि त्यांनी रावणाला मारलं. म्हणून ह्या सर्व कार्यामध्ये कोणाच्या पुण्याचा प्रभाव काम करतोय? राजा दशरथाचा. प्रभू रामचंद्र म्हणतात की त्यामुळेच हा अजय राक्षस हा जिंकला गेला. सुनिसुत बचन प्रीती अति बाढी, नयन सलील रोमावली ठाडी. एका बापासाठी यापेक्षा आणखीन आनंदाचा क्षण तो कुठला? की आपला पुत्र असा ब्रह्मांड नायक व्हावा आणि एवढ्या मोठ्या पदावरती गेल्यानंतरही जो आपल्या वडिलांना विसरत नाही, त्यांच्या पुण्यांशाला विसरत नाही, त्यांच्या चरणी असलेली आपली कृतज्ञता विसरत नाही, ज्याला कधीच अहमचा स्पर्श होत नाही, असा पुत्र ज्याला प्राप्त होतो, त्याचा बाप खऱ्या अर्थाने स्वर्गामध्ये असूनही वैकुंठाचाच मोक्ष अनुभवत असतो. बघा, राजा दशरथाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं, रोमांच उभे राहिले. प्रभू रामचंद्रांनी राजा दशरथाची ही अव्यक्त स्थिती जाणली. इथं बघा, राजा दशरथाच्या मुखामध्ये कुठल्याही प्रकारचा संवाद आपल्याला दिसत नाही. राजा दशरथाची ही अवस्था देखील प्रभू रामचंद्र जाणतायत की ते स्वर्गामध्ये आहेत, परंतु त्यांना निश्चितच आपल्या निजधामाला आपल्याला न्यायचंय. आणि म्हणून प्रभू रामचंद्रांनी काय केलं? चितई पितही दीनेहु दृढ ज्ञाना. प्रभू रामचंद्रांनी आपल्या वडिलांच्याकडे केवळ एक कृपा कटाक्ष टाकलाय आणि त्यांना आपल्या स्वरूपाचं दृढ ज्ञान करून दिलं. मी कोण आहे, तुम्ही कोण आहात, या दृष्टीने हे द्वैत जे एका पिता आणि पुत्र या नात्याच्या आधाराने राजा दशरथाने स्वतःहून स्वीकारलं होतं आणि त्या बंधनामुळेच त्यांना लौकिकात मृत्यू सहन करावा लागला आणि आता पारलौकिकामध्ये त्यांची गती स्वर्गापर्यंत चाललेली आहे. अशा राजा दशरथाला स्वरूपाचं ज्ञान देऊन प्रभू रामचंद्र आपल्या निजधामामध्ये घेऊन जाऊ इच्छित आहेत. परंतु बघा, राजा दशरथाचा अधिकार काय आहे? ज्याप्रमाणे मुनी सरभंग ब्रह्मलोकामध्ये निघाले होते, परंतु प्रभू रामचंद्र आल्याचं ऐकताच त्यांनी स्वतःच्या हाताने चिता रचली, त्यावरती ते जाऊन बसले. योगाग्नीने चितेला त्यांनी आग लावली आणि प्रभू रामचंद्राला सांगितले की तू समोरच उभा राहा, माझा देह जाऊस तर. जरी ब्रह्मलोकामध्ये जाण्याचा त्यांचा अधिकार असला तरी त्यांनी भेद भक्ती मागून घेतली, द्वैत भक्ती. आणि या द्वैत भक्तीच्या आधाराने भगवंताची साधना करण्यासाठी, त्याचं नाम गाण्यासाठी, त्याचं संकीर्तन करण्यासाठी पुन्हा त्यांनी देह धारण करण्याचाच पर्याय निवडला. सज्जनो, त्याप्रमाणे राजा दशरथ देखील
प्रभू रामचंद्रांच्या या कृपा कटाक्षाने स्वाभाविक वैकुंठापर्यंत जाऊन पोहोचले असते. परंतु महादेव यामागचं रहस्य सांगतात. ताते उमा मोक्ष नाही पायो, दशरथ भेद भगती मन लायो. हे उमे, दशरथजींनी भेद भक्तीमध्ये आपलं मन लावलं होतं ग, आणि त्यामुळे त्यांना कैवल्य अर्थात हा मोक्ष मिळवला नाही. त्यांनी जरी त्यांना मिळवता आला असता तरी देखील त्यांनी तो मिळवला नाही. याचं कारण असं आहे, सगुनो पासक मोक्षन लेही, तिन कहूं राम भगती निज देही. बार बार करी प्रभु ही प्रणामा, दशरथ हर्षी गये सुरधामा. सगुण स्वरूपाची उपासना करणारे भक्त अशा पद्धतीने कधीच मोक्षाची कामना करत नाहीत. त्यांनी श्रीरामजी आपल्याला भक्ती देतात याच गोष्टीचं त्यांना परम अप्रूप असतं. प्रभू रामचंद्रांनी पुन्हा पुन्हा आपल्या वडिलांना प्रणाम केला आणि दशरथजी आता हर्षित होऊन देवलोकाला निघून गेलेले. दशरथ हर्षी गये सुरधामा. अशा या स्वर्ग लोकामध्ये जाऊन राजा दशरथ पुनश्च आता या भूलोकावरती येण्याची वाट पाहत थांबणार आहेत, की जेणेकरून पुन्हा या भगवंताला पुत्र रूपाने आपण प्राप्त करायचं आणि या भगवंताचं आपण गुणगान करायचं. त्याच्या सगुण दर्शनाच्या आधाराने आपले हे नेत्र लालायित करायचे. अशा रीतीने दशरथाने स्वतःहून या भेदभक्तीचा स्वीकार केलेला आहे. अनुज जानकी सहित प्रभू कुशल कौशलाधीश, शोभा देखी हर्षी मन अस्तुती कर सुर ईस. अशा रीतीने राजा दशरथ स्वर्गाच्या दिशेने गेलेत आणि मग राजा दशरथाच्या बरोबरच आलेला इंद्र प्रभू रामचंद्र, जानकी आणि लक्ष्मणाची ही शोभा पाहतात आणि मनातल्या मनात अत्यंत हर्षित होऊन त्यांची स्तुती करू लागतात. ज्याप्रमाणे ब्रह्मदेवाने प्रभू रामचंद्रांची स्तुती केली त्याचप्रमाणे इंद्र देखील प्रभू रामचंद्रांची स्तुती करतोय. परंतु सज्जनो, या दोघांमध्ये एक मूलभूत फरक आहे. जर आपण या दोन स्तुतींना समोरासमोर ठेवून वाचलं तर आपल्या निश्चितच तो फरक लक्षात येतो. ब्रह्मदेवाने भगवंताचं हे निर्गुण निराकार स्वरूप आणि त्या स्वरूपातून प्रगटलेलं हे भगवंताचं अत्यंत मनोहर असं सगुण रूप आणि तत्पश्चात या सगुण रूपाच्या आधाराने त्याने केलेल्या लीला, अशा पद्धतीने या स्तुतीचं गायन केलेले. परंतु इंद्राने मात्र भगवंताच्या निर्गुण निराकार रूपामध्ये अजिबात रस दाखवलेला नाही. त्याने थेट भगवंताच्या सगुण रूपाची स्तुती करायला सुरुवात केली. जय राम शोभा धाम, दायकत प्रणत विश्राम, धृत त्रोन बरसर चाप, भुज दंड प्रबल प्रताप. हे प्रभो, भाता धनुष्य आणि बाण धारण केलेले आपण प्रबल प्रतापी भुजदंडधारी प्रभू रामचंद्र, आपला जय जयकार असो, जय जयकार असो. आपण खरदूषणाचे शत्रू आहात, राक्षसांच्या सेनेचं आपण मर्दन केलंय, आपला जय जयकार असो. हे भूमीचा भार हरण करणारे, हे अपार श्रेष्ठ महिमावंत, आपला जय जयकार असो. हे रावणाचे शत्रू, हे कृपाळ, आपण राक्षसांना नष्ट केलं, आपला जय जयकार असो. लंकापती रावणाला आपल्या शक्तीची घमेंड होते, त्याने देवता गंधर्व सर्वांनाच आपल्याला वश करून घेतले. अशा या रावणाचा आपण वध केला, जो दुसऱ्याशी द्रोह करण्यात तत्पर होता, अत्यंत दुष्ट होता. त्या पापीने तसेच फळ मिळवले. आता हे दिनांवरती दया करणारे, हे कमला समान विशाल नेत्रवाले, ऐका. अशा रीतीने इंद्राने प्रभू रामचंद्रांच्या या कार्याचा गौरव केलाय, ना त्यांच्या सगुण रूपाचा, परंतु त्यांनी या रावण वधाचं जे कार्य केलं त्याचाच विशेष आनंद इंद्राच्या या स्तुतीमध्ये दिसून येतो. बघा सज्जनो, इंद्राचं हे मुख्य कार्यच होतं की रावण वध व्हावा आणि त्यासाठी तो अत्यंत व्याकुळ अनेक वेळेला झालेला आपण बघितला. इंद्राच्या गुरूंनी या बृहस्पतींनी त्याला वारंवार समजावून सांगितलं की अरे निश्चित कार्य होणार आहे, थोडीशी शांतता ठेव, एवढा अधीर होऊ नकोस.
परंतु तरी देखील भरत चित्रकूटच्या दिशेने जायला लागले तर इथं इंद्र व्याकुळ व्हायचा की न जाणे आता जर प्रभू रामचंद्र परत अयोध्येला गेले तर त्यांना या लंकेमध्ये कसं आणायचं, कशा पद्धतीने रावणाचा वध करायचा. असे हे इंद्राची व्याकुळता आणि तीच व्याकुळता त्याच्या या स्तुतीमध्ये आपल्याला थेट दिसते, कारण की तो रावण सोडून दुसरी काही स्तुतीची गणित सांगत नाहीये रामाला. अशा रीतीने या स्तुतीमधले पहिले काही छंद जे आपण बघितले त्यामध्ये त्यांनी केवळ रावण आणि त्याच्यावरती दाखवलेला प्रभू रामचंद्रांचा पुरुषार्थ अशा रीतीने या स्तुतीचं गायन केलं. आणि मग तो आपल्या अंतःकरणाची अवस्था रामाजवळ सांगू लागला. मोही रहा अति अभिमान, नहीं को मोही समान, अब देखी प्रभुपद कंज, गतमान प्रद दुख पुंज. मला अत्यंत अभिमान होता की माझ्यासारखा कोणी नाही, परंतु आता प्रभूंच्या चरणकमलांच्या दर्शनाने दुःख समुदाय दाही असा माझा तो अभिमान नाहीसा झाला. इंद्र स्वतःच कबुली देतो की मी अभिमानी आहे. या अभिमानापायी जेव्हा जेव्हा म्हणून कोणी माझं हे सिंहासन घेण्याचा प्रयत्न करतो त्या वेळेला मी अशा व्यक्तीच्या विरुद्ध कुचाल खेळत आलोय, कपट करत आलोय. आपण बालकांडामध्ये नारद मुनी प्रसंग बघितला. नारदांना एका दिवशी समाधी काय लागली आणि एका जागेवरती ते उभे काय राहिले. इथं इंद्रदेवता घाबरायला लागला की कदाचित देवर्षी नारदांना स्वर्गाचं राज्य हवंय म्हणून ते तपश्चर्येला बसलेत की काय. आणि मग अशा या नारदांवरती कामदेवाला पाठवून इंद्राने त्यांच्या समाधीचा भंग करण्याचा प्रयत्न केला. हे कथानक आपण जाणतोच. अशा इंद्राने अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांच्या राज्याभिषेकामध्ये बिघाड घडवून आणला. अशा इंद्राने भरत चित्रकूटच्या दिशेने जात असताना वेगवेगळ्या पद्धतीने त्यात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला. असा हा इंद्र एक प्रकारे आपली ही कबुलीच देतो की मी अभिमानी आहे, की माझ्यासारखा दुसरा कोणी नाही आणि त्यामुळं जे माझं आहे त्याचा सांभाळ करणं, त्याचा विस्तार करणं यामध्येच मला रस होता. परंतु हे प्रभू, जेव्हा रावणाच्याकडून माझे देवता बंदी होत होते, जेव्हा रावण त्याच्या इच्छेने स्वर्गावरती हल्ला करायचा आणि आमच्यापैकी असलेल्या देवतांना बंदी करून घेऊन जायचा, आमची संपत्ती लुटायचा आणि मी हतबल होऊन त्याच्याकडे बघत असायचो. खरं तर तेव्हाच माझ्या अभिमानाला ठेच लागली होती. परंतु मी असा मनामध्ये विचार करायचो की मग ह्याला मारणारा आहे तरी कोण? मारलं तर कदाचित मीच मारीन, अन्यथा नाही. परंतु प्रभू, माझ्या हातून तो मारला जाणार नव्हता. किंबहुना मी त्याच्याशी लढाई देखील करू शकत नव्हतो. तो जेव्हा जेव्हा यायचा तेव्हा तेव्हा मी घाबरून जायचो. अशा या रावणाला आपण मारलं, त्यामध्ये रावण मेला, त्याचा अहंकार मेला आणि त्याचबरोबर माझा अभिमान देखील मेला. की रावण हा केवळ या परमात्म्याच्या हातूनच मारला जाऊ शकतो. आपण एक केवळ त्याच्या हातातली कठपुतली आहे याची मला जाणीव प्रभू आपल्या या पुरुषार्थाने करून दिली आहे. इंद्र आपली हतबलता देखील सांगतो. को ब्रह्म निर्गुण ध्याव, अव्यक्त जेही श्रुती गाव, मोही भाव कौशल भूप, श्रीराम सगुण स्वरूप. काही जण निर्गुण ब्रह्माचं ध्यान करतात, ज्यांना वेद अव्यक्त निराकार म्हणतात. परंतु हे रामजी, मला तर केवळ आपलं हे कौशल राज रूपी स्वरूपच प्रिय वाटतं. इंद्र म्हणतो ते ध्यान धारणा, ते अव्यक्त निर्गुण निराकार मला काही कळत नाही बाबा. मला तर तुझ्या सगुण साकार रूपाशीच मतलब आहे, कारण की या रूपाने रावणाला मारलंय आणि त्यामुळे मला हे रूप विलक्षण आवडतं. अशा रीतीने इंद्र अत्यंत प्रामाणिकतेने का होईना प्रभू रामचंद्रांची स्तुती गायन करतोय. त्यामध्ये असलेली आपली हतबलता, आपले असलेले दोष जसेच्या तसे प्रभू रामचंद्रांच्या समोर विदित करतोय. आणि त्या या सगुण रूपावरती माझं प्रेम आहे. आणि त्यामुळं मी तुम्हाला एक विनंती करतो की बैदेही अनुज समेत मम हृदय करहु निकेत, मोहि जानीय निज दास दे भक्ती रमा निवास. प्रभू रामचंद्र, जानकीजी आणि धाकटे बंधू लक्ष्मणाच्या सहित माझं हृदय हे आपण आपलं निवासस्थान करावं. हे रमा निवास, मला आपलं दास समजावं आणि आपली भक्ती प्रदान करावी. अशा रीतीने इंद्राने देखील प्रभू रामचंद्रांच्या सगुण रूपावरती प्रेम करत करत त्यांच्या चरणी भक्तीचंच वरदान मागितलेलं आहे.
गोस्वामीजी म्हणतात की हे रमानिवास, हे शरणागताच्या भयाचे हरण करणारे, त्याला सर्व प्रकारचे सुख देणारे, मला आपली भक्ती द्यावी, हे सुखधाम, हे अनेक कामदेवाचं सौंदर्य असणारे रघुकुल स्वामी प्रभू रामचंद्र, मी आपणाला नमस्कार करतो. हे देवसमूहाला आनंद देणारे, द्वंद्वाचा नाश करणारे, मनुष्य शरीरधारी, अतुलनीय बल असणारे, ब्रह्माजी आणि शिवजी इत्यादींकडून सेवनीय, करुणावान, कोमल श्रीरामजी, मी आपणाला नमस्कार करतो. अशा रीतीने इंद्राने प्रभू रामचंद्रांना त्रिवार वंदन केलेलं आहे. आणि शेवटी इंद्र भगवंताच्या चरणी विनवणी करतो की प्रभू, आपण आमचं एवढं मोठं कार्य केलं, माझ्याकडून काहीतरी आपण सेवा घ्यावी अशी माझी मनोमन इच्छा आहे. अब करी कृपा बिलो की मोही, आय सुदेह कृपाल, काह करो सुनि प्रिय बचन, बोले दीन दयाल. हे प्रभू, आपण माझ्याकडे एकदा कृपादृष्टीने पहा आणि मला आज्ञा द्या की जेणेकरून माझ्याकडून काहीतरी आपली सेवा घडू शकेल. अशी ही इंद्राने प्रभू रामचंद्रांच्या चरणी अत्यंत मनापासून प्रिय वचन बोलत प्रार्थना केलेली आहे. सज्जनहो, प्रभू रामचंद्र आता इंद्राची कुठली सेवा स्वीकारणार याचं चिंतन आपण उद्याच्या कथाप्रवाहामध्ये करूया. जानकी जीवन स्मरण जय जय राम.